दृष्टं जिनेन्द्र भवनं भवतापहारी भव्यात्मनां विभवसं भवभूरि हेतु दुग्धाब्धिफेन धवलोज्ज्वलकूटकोटि नथ त्वच प्रकरराज विराजमानम। जय बोलो 2400 भगवान की जय बोलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती आचार्य श्री शांति सागर जी महाराज की श्रीमद जैन धर्म की अहिंसा परमो धर्म की। मंचावर उपस्थित या 27व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय विजयदादाजी, या सत्राचे अध्यक्ष धर्मानुरागी आदरणीय डी.ए. पाटील सर, ज्यांच्यामुळे मी आज इथं आलेलो आहे, त्याचबरोबर प्रमुख अतिथीच्या भूमिकेत असलेले मुनी धर्मसेवक धर्मानुरागी श्री फुलचंदजी जैन इंगलवार, आणि आत्ताच माझा परिचय करून दिला आणि माझ्या परिचयाप्रमाणेच आणि त्याच्यापेक्षा खूप चांगलं सरळ मन असलेले दुसरे वक्ते डॉक्टर सुधीर शास्त्रीजी, मंचासमोर उपस्थित असलेले सर्व श्रावक श्राविका, सर्वांना सादर जय जिनेंद्र। आज एक खूप अशी महत्त्वाची घटना इथं घडती आहे। सकाळी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पहिलं सत्र उद्घाटन सत्र झालेलं आहे। परमपूज्य भट्टारक पट्टाचार्य लक्ष्मीसेन महास्वामीजींच्या सानिध्यामध्ये उद्घाटन सत्र झालं आणि हे दुसरं सत्र काहीसं लांबलेलं आहे। एकचं सत्र 2:30 वाजता सुरू होत आहे, अनेक कारण आहे, तर त्या पद्धतीने पण सुरू झालेलं सत्र जे आहे, बसलेले सर्व श्रावक श्राविका भोजनानंतरही व्यवस्थित येऊन बसलेत, हे विशेष आहे। सकाळी भरला होता हॉल, पण आता श्रोते आणि विद्वान हीच मंडळी राहिलेली आहेत। आनंदाची गोष्ट आहे की आज मराठी साहित्य संमेलनाचं हे पहिलं सत्र होतं आणि या सत्रामध्ये मला जबाबदारी दिली ती फलटणच्या वैभवाची इथे, आणि वेळ फार कमी आहे कारण ऑलरेडी हे सत्र संपून दुसऱ्या सत्राची वेळसुद्धा सुरू झालेली आहे। तर अधिक मी बोलणार नाही। सुधीरजींनी सांगितलं होतं मला की 5-5 मिनटंच बोलायचं आहे आपण दोघांनी, पण आपण त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे प्रकट करून मी माझी बाजू मांडणार आहे। जैन धर्माचा इतिहास, जैन साहित्याचा इतिहास खूप चांगल्या पद्धतीने आपण सकाळी ऐकलेला आहे। मी प्राकृत साहित्याचा अभ्यासक आहे, त्यामुळे यामध्ये काही महत्त्वाचे दाखलेही देत जैन बोधकाचं संपादन करत असताना अनेक गोष्टी ज्या समोर येतात, तर त्यासंबंधी काही विचार प्रकट करून मी बोलणार आहे। आचार्य शांतीसागर महाराजांच्या परम पवित्र अशा पदस्पर्शाने पवित्र झालेली नगरी आहे आणि याच ठिकाणी या मंदिरावर त्याने विश्वास ठेवला होता, या जागेवर त्याने विश्वास ठेवला होता आणि त्यांच्याबद्दल मी त्याच्या माझ्या दुसऱ्या पार्टमध्ये बोलणार आहे। खूप महत्त्वाची अशी ही भूमी आहे आणि त्यातल्या त्यात हे चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर आणि त्या बाजूचा हा परिसर जिथे शांतीसागर महाराजांनी विश्वासाने ताम्रपट ठेवले की बाबा ही नगरी आणि हे स्थान नक्कीच सुरक्षित स्थान आहे, इथं सर्व काही सुरक्षित राहू शकेल। फलटण नगरीचा इतिहास मोठा आहे, पण मी जैन धर्मियांच्या दृष्टीने विशेष कथन करणार आहे। 17व्या-18व्या शताब्दीमध्ये जेव्हा कच्छच्या भूमीमध्ये रणामध्ये किंवा ईडर नगरीच्या आसपास जेव्हा आक्रमण अनेक होऊ लागले, तेव्हा इतिहासकार गजकुमारजी शहा इथं बसलेले आहेत। ऐतिहासिक वर्षाचं दाखले ते जास्त देऊ शकतील, पण त्यामागची भूमिका ही होती की तिथे अनेक आक्रमण होऊ लागले म्हटल्यानंतर तिथले जे अत्यंत श्रेष्ठी होते, जिनधर्म अनुयायी होते, श्रावक श्राविका होते, इथं तर फलटणमध्ये तर पूर्वी काळापासूनच, कारण मंदिर इथले प्राचीन आहेत, तर तिथे समाज होताच, पण या फलटणच्या विकासाचा जो पाया त्यावेळी रचला गेला तो 17व्या-18व्या शताब्दीमध्ये ईडरहून जे समाज इथं आला, त्या समाजाने विहार करत 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 आणि अनेक ठिकाणी चर्चा करत, विषय विचारत की कुठलं नगर सुरक्षित आहे हे विचार करत
दशाहुमड समाज, बिसाहुमड समाज, गुजर समाज जो आहे तो त्या तिथून इकडे आला आणि इथं आल्यानंतर म्हणजे गुजरातच्या एका टोकापासून ते विहार करत हा मुख्य समाज इथं आला आणि त्यांनी पायमुळं जी रोवली ती फलटणच्या या नगरामध्ये रोवली. आज सकाळी वालचंद हिराचंदजींचा उल्लेख होत होता किंवा अन्य लोकांचा उल्लेख होत होता. त्या सगळ्या परिवाराचे जे पूर्वज होते ते गुजरातहून प्रथम इथं आले फलटणमध्ये. इथं आल्यानंतर त्यांनी आपलं स्थानापन्न झाले. पूर्वीची काही मंदिरं होती पण त्याबरोबर त्यांनी आल्यानंतर आपली इथं साधना सुरू केली. म्हणजे व्यापारी समाज आपला व्यापार करता करता त्याबरोबर धर्म साधनेसाठी म्हणून सुद्धा त्या काळात सुद्धा जिनमंदिरं त्यांनी बांधली आणि जिनमंदिरं त्या काळात स्थापन झाली आणि तेव्हापासून साधना सुरू झाली आणि हा ईडरचा इथला समाज इथं स्थिरावला. पण हळूहळू तो समाज इथं आलाय म्हटल्यानंतर त्यांचे काही श्रावक श्राविका इथं आले म्हटल्यानंतर त्यांचे इतर जे समाजातले लोक होते ते येऊ लागले आणि फलटणचा मोठा विकास होऊ लागला, वाढत चालला आणि जिनधर्माची साधनं वाढू लागली. आणि त्या म्हटल्यानंतर त्यासाठी म्हणून मग हळूहळू इथून हे केंद्रस्थान झालं फलटण आणि फलटणहून इथून सोलापूर, कोल्हापूर, गुलबर्गा, औरंगाबाद म्हणजे त्या काळची जी नगराची नावं होती तर त्या ठिकाणी आळंद नगरी असेल किंवा इतर ठिकाणी असतील, बेळगाव, धारवाड, हुबळी या सर्व ठिकाणी इथं आल्यानंतर इथं स्थिरावले, विस्तारले, विकसित झाले आणि मग तो समाज पुढे गेला. त्यामुळे आणि पण पाहतो सोलापुरामध्ये सुद्धा एक फलटण गल्ली म्हणून गल्ली आहे. मुख्य गल्ली शहरातली मधल्या मारुतीच्या मुख्य गल्लीच्या भागामध्ये फलटण गल्ली नावाची गल्ली आहे आणि त्या गल्लीमध्ये सर्व गुजर समाज त्यावेळी राहत होता, पंडित वर्ग राहत होते आणि ते श्रावक तिथं गेले आणि त्याच्या पुढंच कुबेर गल्ली म्हणून एक गल्ली आहे. त्याला लागूनच अशा पुढची गल्ली फलटण गल्ली आणि कुबेर गल्ली. फलटण गल्लीतले जे कुबेर होते म्हणजे धनपती, ज्यांनी साधना केली, त्यांनी अनेक व्यापार केले, शेती व्यापार केला, पाहिजे ते व्यापार केले, इतर सुद्धा सुताचा व्यापार मुख्यतः त्यांनी त्यावेळी केला आणि सुतामध्ये खूप चांगल्या पद्धतीने व्यापार करत कॉटन आपण आता म्हणतो तर त्या च्या मिलपासून त्या सूत कातण्यापासून, सूत खरेदी करण्यापासून, त्याचा स्टॉक करून योग्य वेळी विकण्यापर्यंत आणि धन कमवून त्यावेळी तिथून आलेले असल्यामुळे त्यांनी इथं आल्यानंतर लोकांना व्यापारासाठी धन देण्याची सुद्धा एक पद्धत सुरू केली आणि चांगल्या पद्धतीने. असं नाही की आजकाल सावकारी होते तर त्या पद्धतीने नाही तर लोकांना मदतीसाठी देणे आणि त्यातला छोटासा मोबदला आपण पण घेणे या पद्धतीने करत या समाजाने फक्त आपलाच विकास केला नाही तर आजूबाजूच्या सगळ्या समाजाचा विकास केला. आज आपण या सर्व भागातला जो विकास पाहतो आहोत तो खरोखरच त्या काळी आलेल्या इथं असलेले तर श्रावक श्राविका होतेच, कारण करवीर नगरी कोल्हापूर नगरीकडून पुढे आहे, सातारा आणि त्यानंतर बारामती ह्या नगरामध्ये तर श्रावक श्राविका पूर्वीपासून होते. अनेक समाज होता, चतुर्थ पंचम आदी समाज होताच, कासार समाज होताच, पण त्याबरोबर ह्या समाजाचं इथं आगमन झालं आणि त्यांच्या ताळमेळातून ह्या नगरीचा विकास झाला. आणि ह्या नगरीमुळे मी आत्ता सांगितलं, जे मी सोलापूरचं उदाहरण दिलं, असं अनेक नगर आहेत की ज्या ठिकाणी जाऊन फलटणचे लोक वागदरी असेल किंवा दुधनी असेल किंवा तिकडं आळंद नगरी असेल, इकडं नळदुर्ग असेल, हो अगदी हैदराबाद संस्थानपर्यंत हे लोक गेले आणि तिथं स्थानापन्न होऊन तिथल्या सुद्धा समाजाचा विकास केला. केवळ आपला नाही तर तिथल्या तळागाळातल्या समाजाचा सुद्धा त्याने विकास केला आणि या पद्धतीने या फलटण नगरीने त्या काळामध्ये विकासाची दिशा मांडली. आणि त्याबरोबर केवळ आर्थिक विकास न करता सकाळी सांगितलेल्या 17 विषयांप्रमाणे त्यांनी सर्व प्रकारे इथला विकास केला. प्राचीन पुरातत्व असेल, ती बांधणी असेल, काही मंदिरं बांधली, काही धर्मशाळा बांधल्या, अनेक ठिकाणी आता हिराचंद दोषी जे होते ते इथूनच जाऊन ते सोलापूरला स्थायिक झाले. तो परिवार फलटणहून गेला आणि तिकडं विकास झाला आणि त्याने संपूर्ण भारतामध्ये त्याने वालचंद हिराचंद असतील किंवा त्यांच्या परिवाराने असेल अनेक ठिकाणी शाळा बांधल्या, कॉलेजेस बांधले, धर्मशाळा बांधल्या. त्याचबरोबर स्वाध्यायाची परंपरा जी आहे ती सुरू केली आणि त्या नगरीचं आणि फलटणचं सातत्य राहिलं, एकत्रितपणा राहिला. त्यांचं पुस्तक ग्रंथ प्रकाशनाची सर्वात पहिलं त्या काळामध्ये जैन समाजामध्ये प्रकाशनाला विरोध होता, पण त्या काळात त्या न जुमानता हिराचंद नेमचंदांनी इथं येऊन इथल्या समाजाशी एकत्रितपणे राहून सांगितलं की नाही, प्रकाशनाची फार आवश्यकता आहे
आणि म्हणून त्यामुळे त्यांनी पुस्तक छापायचे जी पद्धत आहे मुद्रण ती सर्वात प्रथम जैन समाजात आणली आणि त्याचबरोबर 1884 मध्ये जैन बोधकाची सुद्धा त्यांनी स्थापना केली. आणि जैन बोधक हे पाक्षिक त्या काळातलं एक मुखपत्र त्यांनी सुरू केलं. अनेक उल्लेख देत असताना दाखले देत असताना त्याचाच उल्लेख करतात. सकाळच्या सत्रात सुद्धा अनेक उल्लेख आले. तर त्या काळामध्ये जैन बोधक हे मुखपत्र सुरू केलं आणि त्यातून या सर्व समाजाने आपले विचार मांडले. परमपूज्य चारित्र चक्रवर्ती आचार्य श्री शांतीसागर महाराजांना समाजासमोर सर्वात पहिला आणण्याचं कार्य सुद्धा याच जैन बोधकांनी केलं. आणि याच फलटण, बारामती, महूद असेल आणि ह्या भागातल्या लोकांवर आचार्य शांतीसागर महाराजांचा खूप मोठा विश्वास होता. विश्वास का होता? आज पणदरेकर इथं बसलेले आहेत. तर का होतं? तर त्यांना माहीत होतं की एक आदेश त्यांना फक्त सांगितलं तर एवढं सांगितलं तर पूर्ण त्यांना लक्षात येतं आणि त्या पद्धतीने ते कार्य करायचे. धवल, जय धवल, महाधवल अशा मोठ्या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी या फलटण नगरीतून खूप मोठा सपोर्ट त्यांना मिळाला. त्यामुळंच हीरक जयंती, परमपूज्य आचार्यश्रींची हीरक जयंतीसुद्धा त्या काळात इथेच संपन्न झाली. तो विश्वास होता बारामतीकरांवर, फलटणकरांवर, इथल्या परिसरातल्या लोकांवर विश्वास होता. त्या काळी झालेला मानस्तंभाचा महामस्तकाभिषेक, मानस्तंभाची प्रतिष्ठा आणि मानस्तंभाचा मोठा पंचकल्याण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आचार्यश्रींच्या सानिध्यामध्ये इथे संपन्न झाला. आणि अशा पद्धतीने ही विकसित झालेली फलटण नगरी आजसुद्धा आपण पाहत आहोत. ग्रंथ प्रकाशन समिती इथली अत्यंत विकसित आहे. अनेक ग्रंथ या माध्यमातून प्रकाशित झाले. आचार्यश्रींनी त्या काळामध्ये त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या उपदेशाने उपदेश दिला होता. आजच मी एक जुना जैन बोधकाचा अंक पाहत होतो, पुन्हा त्याचं पुनर्मुद्रण केलेलं आहे. आचार्यश्रींच्या धर्मविजय ध्वजांक म्हणून तो अंक त्या 1951 मध्ये निघाला होता. तर त्यामध्ये सुद्धा अनेक श्रेष्ठींचा उल्लेख आलेला आहे इथल्या फलटणच्या आणि आसपासच्या. तर त्यामध्ये सुद्धा हेच आलेलं आहे की ग्रंथ प्रकाशनासाठी असेल, मोठी पूजा असेल तर या परिसरातल्या लोकांवर आचार्यश्रींची श्रद्धा होती आणि त्यांना होत असते तिथं. पण आचार्यश्रींनी सांगितलेली आर्ष परंपरा आजही या मंदिरामध्ये टिकून आहे. खूप सुंदर रीतीने आचार्यश्रींनी इथं विहार करत आणि अनेक उपदेश देत आणि मोठा कार्यक्रम घेत अनेक श्रेष्ठी मंडळी, त्यावेळी इंदोरचे राजे असतील किंवा गुजरातचे अनेक विकास झालेले लोक असतील, ते सगळे या इथं आले आणि त्या पद्धतीने ह्या फलटण नगरीचं वैभव पाहून, इथली सेवा पाहून आजही खरोखरच आज त्या निमित्तानेच म्हणूनच भट्टारकजींनी सुद्धा या नगरीला निवडलं की ही नगरी अशा पद्धतीची नगरी की ज्या ठिकाणी ही साधना किंवा ही साहित्याची साधना इथं होऊ शकते. तर या माध्यमातून फलटणचा जो अत्यंत महत्त्वपूर्ण खूप मोठा, अजूनही त्यामध्ये प्रत्येकाचं नाव घेत बसलो तर आपण खूप होईल, पण अधिक न सांगता आचार्यश्रींनी जे कार्य केलं किंवा कारण आज आचार्यश्रींच्या आचार्य पदारोहणाचा सुद्धा, कारण डी पाटील सरांशी बोलणं झाल्यानंतर ते म्हणाले की तुम्ही आचार्यश्रींना फोकस करून बोला आणि त्या माध्यमातून आचार्यश्रींच्या आचार्य पदारोहणाचा हा शताब्दी वर्ष चालू आहे. 1925 साली समडोळे इथं जेव्हा त्यांना आचार्यपद देण्यात आलं तर त्या माध्यमातून आचार्यश्रीने संपूर्ण भारतभर विहार केला आणि विहार करून त्याने प्रचार प्रसार केला आणि त्यासाठी या परिसरातल्या लोकांनी त्यांना तन मन धनाने खूप सेवा केली. तर तो इतिहास खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. त्यांच्यावर आचार्यश्रींवर अनेक पुस्तकं निघाली. त्या प्रत्येक याच्यामध्ये मी आचार्यश्रींच्या जीवनावर PhD केली, तर त्यामध्ये मी पाहिले की सगळ्यात जास्त फोटोग्राफ्स जे आहेत आचार्यश्रींचे इथले, कारण इथल्या लोकांनी अनेक वेळा त्यांचे जे वैभव, त्यांची दिगंबर परंपरा होती त्याचा विकास करण्यामध्ये त्यांना विहारामध्ये इथले अनेक लोक जायचे. त्यांच्यासोबत शिखरजीच्या विहारामध्ये रावजी सखारामजी दोशी हे त्यांच्यासोबत होते आणि चंदूकाका सराफ परिवारात चंदूकाका होते, हिराकाका, अजून इथल्या फलटण नगरीतलं, कारण आताही आपण पाहतो की आजही या आर्ष परंपरेचे कुठलेही त्यागी म्हणे किंवा इतर कुठलेही त्यागी म्हणे सगळ्यात जास्त बाहेर जाऊन कोणाचा चौका अगर लागतो तर या परिसरातल्या लोकांचा लागतो. कारण तशी जिनधर्मावरची श्रद्धा आणि भक्ती, ही मुनी सेवेची भक्ती ही या परिसरातल्या लोकांकडून पाहायला मिळते. तर या निमित्ताने पुन्हा एकदा या संपूर्ण इतिहासाला उजाळा देण्याचं कार्य या माध्यमातून मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून झालेलं आहे. आज भट्टारक परंपरा असेल
त्या भट्टारक परंपरेच्या विकासात सुद्धा या नगरीचं खूप मोठं योगदान आहे. परमपूज्य आचार्यश्रींचा भट्टारक द्वयांवर खूप मोठा विश्वास होता. नांदणी मठाचे भट्टारक जिनसेनजी आणि त्याचबरोबर कोल्हापूर मठाचे भट्टारक श्री लक्ष्मीसेनजी या 2 भट्टारकांवर आचार्यश्रींचा खूप मोठा विश्वास होता. आणि त्यामुळेच आचार्यश्रींनी त्यावेळी सांगितलं की इथे जिनवाणी प्रचारक संघ स्थापन झाला पाहिजे आणि त्यासाठी कोण सुरक्षित ठेवू शकतं तर भट्टारक परंपराच त्यांना सुरक्षित ठेवू शकतं. म्हणून या संस्थेचे अध्यक्ष त्यांनी भट्टारक श्रींना पदसिद्ध कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून त्याला भट्टारक श्रींचं त्यांनी नेमणूक केली की जेणेकरून भट्टारक श्रींच्या मार्गदर्शनात असेल या कारण श्रावक श्रेष्ठींना व्यापार आणि ह्या बाबतीमध्ये त्यांना विकसित होण्याचं ज्ञान आहे, पण जिनवाणी प्रचाराचं किंवा जिनवाणी रक्षणाचं ज्ञान कोणाला असेल तर ते भट्टारक परंपरेला त्यांना माहिती आहे. तर त्या माध्यमातून त्यांनी भट्टारक श्रींची या साठी नेमणूक केली आणि त्या माध्यमातून आणि खरोखरच त्या भट्टारकांनीच डी पाटील असतील किंवा त्या सर्व समितीच्या माध्यमातून फलटण नगरीला यावर्षी निवडलं. आणि त्या फलटणचा इतिहास फलटणकरांना सुद्धा काही वेळा माहिती झाला पाहिजे या निमित्ताने हा विषय माझ्याकडे दिला. अधिक न बोलता की ही जी नगरी आहे या नगरीचा विकास, या नगरीचा जिनधर्माचा विकास याच पद्धतीने पुढेही होत राहू. आणि इथे प्रकाशित झालेले ग्रंथ खरोखरच मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की धवल, जयधवल आणि महाधवल हे 3 ग्रंथ ताम्रपटावर आचार्यश्रींनी त्या काळी कोरवले. का तर हे सुरक्षित राहिले पाहिजे आणि त्यासाठी फलटण नगरीची निवड केली. इथे त्याची प्रत सुरक्षित आहे. सोलापुरातल्या आदिनाथ मंदिरामध्ये एक प्रत ठेवली, त्यांना तिथला विश्वास होता. आणि मुंबईमध्ये जिन मंदिरामध्ये एक प्रत ताम्रपटाची सुरक्षित त्यांनी ठेवली. तो निर्णयसुद्धा, त्याची चर्चासुद्धा झवेरी परिवाराबरोबर किंवा सर्व सोलापूर म्हणजे महाराष्ट्राच्या समाजाबरोबर चर्चा केली, ती सुद्धा फलटण नगरीमध्ये झाली होती. तर असे अनेक इतिहास या नगरीशी जोडलेले आहेत की ताम्रपटाचा इतिहास इथं ताम्रपट तयार झाले म्हणजे तयारून बाहेरून आल्यानंतर प्रथम इथं आले, इथं सुरक्षित ठेवले गेले आणि त्यातली एक प्रत सोलापूरला आणि दुसरी प्रत मुंबई ठिकाणी नेण्यात आली. तर हा असा एक पुणे, बारामती, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर या सर्व सातारा या सर्व ठिकाणचं एक केंद्रबिंदू असलेलं हे फलटण खरोखरच अजूनही वृद्धिंगत होत राहो. आणि या माध्यमातून मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा संयोजकांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय जिनेंद्र. धन्यवाद सर.